नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्रातील नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण पाहणार आहोत आणि सुरुवातीला राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामाही स्वीकारलेला आहे, तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भात माहिती दिली. दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या करताना घडलेल्या संपूर्ण राक्षसी कृत्याचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र संतापलेला आहे. अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती आणि त्यांचा छळ करण्यात आला होता. तर या संपूर्ण प्रकरणानंतर आता मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय. धनंजय मुंडे यांच्यावर सुरुवातीपासूनच राजीनामा देण्यासाठी दबाव होता, पण त्यांनी राजीनामा दिला नव्हता. अखेर काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अखेर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक ट्विट सुद्धा केलेला आहे, पण त्या ट्विटमध्ये ते वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं म्हणतायत आणि त्याचबरोबर सदसद विवेक बुद्धीला स्मरून आपण राजीनामा देत असल्याचं ते म्हणतायत. त्यावरून सुद्धा त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. सदसद विवेक बुद्धी आणि वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिला असल्याचं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे आणि काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं असं सुद्धा धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर लिहिलंय. दरम्यान या प्रकरणाचा तपास पूर्ण झालाय. आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झाले आहेत. तसंच न्यायालयीन चौकशी ही प्रस्तावित आहे. दरम्यान माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलाय असं ट्विटमध्ये धनंजय मुंडेंनी लिहिलंय. माननीय डीसीएम आणि माननीय भुजबळ साहेब हे म्हणतायत नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलाय, पण ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे आणि हे त्यांच्या ट्विटवरच आलेलं आहे. त्याच्यामुळे याचं आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय. ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते. आणि हा धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा. मी पहिला होतो महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं की ह्याला राजीनामा याची हक्कलपट्टी करा आणि आज राजीनामा देऊन काय म्हणतात माझ्या वैद्यकीय कारणासून मी एवढी मगरूरपणा. माझं सरकारला एवढं विनंती राहील आणि सूचना राहील, नुसतं राजीनामा घेऊन विषय संपत नाहीये. आता खोल जायला पाहिजे ह्याच्या मागं कोण आहे, हे कशामुळं हे घडलेलं आहे, ह्याचा गॉडफादर कोण आहे, हे कसं घडते, हे महाराष्ट्रात अशा गोष्टी चालणार नाहीत. तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता विरोधक मुंडेंना देशमुख हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्याची मागणी करतायत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध होते, तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि साथीदारांनी खंडणीसाठी एक बैठक घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं या ठिकाणी वेगवेगळे आरोप केलेले आहेत. संदीप क्षीरसागर यांनी हा आरोप केलाय, तर भाजप नेते सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे. हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत, मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळतंय ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही. तसं जर असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे, कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि ह्याची सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात. ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती. त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. तर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती, पण तुर्तास धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं जाणार नाहीये, कारण चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही थेट पुरावा आढळलेला
उल्लेख दिसत नाही. त्यामुळे धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. तर धनंजय मुंडेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंडेंनी राजीनामा दिलाय आणि तो आपण स्वीकारलाय. तो पुढे